नमस्कार, मी अश्विनी जयपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. राज्याचे वनमंत्री तथा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्यानंतर पालिकेने तोडक मोहीम सुरू केली. त्यानंतर राजकीय द्वेषाने ऐरोली सेक्टर 15 येथील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरावर देखील कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे. कारवाईचा दबाव तंत्रामुळे शिवसेना भाजपामध्ये निवडणुकीपूर्वी जुंपलेली आहे आणि मंदिरावर कारवाईचा कट वनमंत्र्यांनीच रचला असल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत करत आक्रमक भूमिका घेतली आहे. तरी श्री गणेश मंदिर बचाव समितीने स्वाक्षरी मोहीम राबवली असून मंदिरावर कारवाई झाली तर वनमंत्री गणेश नाईक यांना मोठा फटका बसणार असून महायुतीने ऐन पालिके निवडणुकीच्या रणधुमाळीत दुफळी निर्माण होणार आहे. याविषयी बोलताना उपनेते चौगुले म्हणाले की 1995 मधील रिक्षा चालकांनी एकत्र येऊन ऐरोली सेक्टर 15 परिसरातील हे मंदिर उभारलं होतं. कालांतराने या मंदिराचे पावित्र्य वाढू लागले. लोकवर्गणीतून मंदिराचे नव्याने रेखीव बांधकाम करण्यात आले. लोकांची या मंदिराबद्दल असलेली निष्ठा, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदुत्वाचा नारा देत आहेत, परंतु मंदिर तोडण्याची भूमिका घेणारे वनमंत्री हिंदू आहेत की मुस्लिम आहेत हे कळतच नाही. त्यांच्याकडून छुपावार केल्याचा आरोप चौगुले यांनी मांडला. मंत्रालयापासून ते पालिका आयुक्तापर्यंत मंदिर तोडण्यासाठी वनमंत्र्यांकडून दबाव टाकला जात आहे, तर मंदिरावरही कारवाईचा घाट हा राजकीय आकस आणि कुटिक भूमिकेवर केल्याचा आरोपही चौगुले यांनी केला. जर इच्छापूर्ती गणेश मंदिरावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. अयोध्येतील राम मंदिराच्या वेळी जी घटना घडली होती त्याच पद्धतीने ऐरोलीमध्ये देखील रक्ताचे पाणी वाहील. तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारासुद्धा विजय चौगुले यांनी दिलेला आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 16 मे रोजी कारवाई करावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून मंदिर बचावासाठी येथील रहिवाशांची स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत असून या स्वाक्षरीच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पाठवणार आहेत. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, ठाणे लोकसभा युवकाचे अध्यक्ष अमित चौगुले, नवी मुंबई युवसेना अनिकेत म्हात्रे, माजी नगरसेवक आकाश मडवी, राजू कांबळे, माजी नगरसेविका नंदा काटे इत्यादी उपस्थित होते. बघा, म्हणजे विजय चौगुलेने ट्रस्ट नाही, इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय. हा विजय चौगुलेचा वैयक्तिक विषय नाही, इथं सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे. इथल्या सर्व गणेश इच्छापूर्तीवरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा विषय आहे आणि त्या याच्याने आम्ही ही लढाई लढणार आहे. आणि उद्या वेळ काळ आली तर आम्ही कोणी शांत बसणार नाहीये. याची जी काही लढाई लढायची आम्ही ती लढाई करायची आम्ही पूर्व तयारी ठेवलेलं आहे. फक्त आमचं म्हणणं आहे की आम्ही लॉ अँड ऑर्डर कायदा हातामध्ये घ्यायला मागत नाही, पण ज्या पद्धतीने यांचं मंत्रालयामध्ये मीटिंग होऊन मंदिर तोडून टाकाच, लगेच इकडे आयुक्त साहेब सुद्धा लगेच त्यांचे अधिकारी सुद्धा मग लगेच पोलिसांना हे करून पोलीस लोक पण एवढ्या तत्परतेने पुढे येत आहेत का मला सुद्धा त्याच्याबद्दल पण मला थोडा शंका वाटायला लागलेली आहे. आणि पण इथे या ज्या काही गोष्टी घडतात आणि घडत आहेत त्या सर्व गोष्टीची कल्पना एक मी शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा प्रमुख आहे, इथं युवासेना जिल्हा अध्यक्ष आहे, आम्ही सर्वजण आम्ही एकमेकाशी आम्ही चर्चा करून त्याबाबत आम्ही आमचे पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना आम्ही या सर्व गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलेलं योग्य वेळेला योग्य डिसिजन घेऊ. कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथल्या सर्वसामान्य जनतेला वेठीस पकडलं जाणार नाही आणि जनतेला ज्या धार्मिक भावना कोणाच्याही दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी आपण घेऊ, असा संदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला आहे आणि तसं आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवलेला आहे. जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही, त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्या याच्यात जाऊन जर प्रशासनाने जिद्दीने काय करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल. आम्ही गोळ्या खायला आम्ही तयार आहोत. मग आम्ही अटक तर होणार नाही, पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही
करायला तयार होतो. शेवटी काही झालं तरी चालेल, पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय चौगुले तयार. या इथले एक स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर हा आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल चाललेलं आहे. आणि इथं मी तर सांगितलं आता तर आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहेत, आम्ही शहापर्यंत पोहोचवणार आहोत, फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही, आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. शिंदे साहेबांच्या जर आमची उद्याच एखाद्या वेळेस ही याबाबतीत साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रितसर साहेब जे काय प्रशासनाने बोलायचे ते बोलतील. बघा, इथं भाजप शिवसेना युती ही एक आहे. भाजप शिवसेना युती आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. हा फटका शिवसेना भाजप युतीला नाही बसणार आहे, हा एन कंपनीला बसणार आहे, आमदाराच्या कंपनीला बसणार आहे. म्हणून त्याचा हा स्वार्थ चाललाय. हे सर्व काय बिघडवण्याचा कार्यक्रम त्यांची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांना त्याचा त्रास होणार आहे. म्हणून ही त्यांचं इकडचं या नव्या मुंबईचं वातावरण कसं बिघडवायचं तसं त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे. महायुती आमच्या अभेद्य आहे. त्या पद्धतीनं जे काय महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आमची लढाई आम्ही लढणार आहोत. आणि शेवटी आमचे पक्षप्रमुख आहेत, फडणवीस साहेब आहेत, मोदी साहेब आहेत आणि शिंदे साहेब, ही सर्व ते बघतील. बघा, इथं युवा सेना जिल्हाध्यक्ष बसले, आमचा जिल्हाध्यक्ष मी उपनेता आहे. आम्ही एकच आहे. आमची तयारी पूर्णपणे आहे आणि आमचे नव्या मुंबईमध्ये आता 15 दिवसाला जे कार्यक्रम झाले शिवसेनेची वाढणारी ही ताकद बघून हे काही लोकांना ते खुपत आहे आणि ते चालले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.